29,70,00,000 रुपये भारतीयांचे खर्च केलेले आहेत। याच्यासाठी दिलं का आपण त्यांच्या हातात सत्ता? याच्यासाठी दिले का अधिकार की गुगल ॲडव्हर्टायझिंग ट्रान्सपरन्सी सेंटरला या माणसांनी केवळ 30 दिवसाचे 29,70,00,000 रुपये स्वतःच्या जाहिरातीसाठी दिलेले आहेत? हे लक्षात घ्या। म्हणजे जर हिशोब काढला तर दररोज 1 करोड रुपये हा माणूस स्वतःच्या जाहिरातीवर खर्च करतो। हा आहे शिवाजी महाराजांचा अपमान। जे शिवाजी महाराज म्हणत होते की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी वापरायचा नाही, केवळ जनतेवर खर्च करायचा, जे शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांना समजलं पाहिजे की हा माणूस आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणार। ते मेटा, इन्स्टा, फेसबुक याचे सगळे लोक यांना भेटायला येतात आणि मग हे दात काढून हसत असतात। आपण बघत असतो आपली किती दयनीय अवस्था झालेली आहे, लक्षात घ्या। त्यांनी यवतमाळला सभा घेतली, 13.5 कोटी रुपये एका दिवसाच्या सभेसाठी खर्च केले। मग मी तिथल्या लोकांना विचारलं की खरोखर एवढे पैसे खर्च झाले का? त्यांनी सांगितलं खरोखर आकडा तुम्हाला काढायचा असेल तर साधारणतः 50 कोटी रुपये खर्च झालेले आहे एका दिवसाच्या सभेसाठी। 50 कोटी रुपये की मोदींच्या नावावर निवडणूक लढून आता हे 400च्या पार करणार। खरं तर यांना माहिती झालेलं आहे की आपण आता जास्त काही काळ टिकाव धरू शकत नाही। हे साधारणतः 240-250 पर्यंत घसरणार आहे। महाराष्ट्रामधल्या 48 जागा ज्या खूप महत्त्वाच्या यांच्यासाठी आहे, याच्यावर यांचा डोळा असल्यामुळे यांनी खूप आधीपासून रणनीती करून यांच्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा, आणि त्यामुळे इथे प्रादेशिक पक्ष फोडायला पाहिजे म्हणून यांनी इथले प्रादेशिक पक्ष फोडले। सर्वात पहिले यांनी शिवसेना फोडली, कारण की यांना हिंदुत्ववादी एकच पक्ष असला पाहिजे अशी यांची आधीपासूनची इच्छा आहे। मग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आणि या प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की ईडीचे दबाव आहेत, सीबीआयचे इन्क्वायरीचे दबाव आहेत, अनेक लोकांनी भ्रष्टाचार केले, त्यांचे फाईल यांनी तयार केलेले आहेत, आणि जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणून लोक जातात। मोदी यांचा चेहरा वापरून निवडणूक लढवणं यावर्षी भाजपसाठी धोकादायक ठरणार आहे, कारण मोदी विरुद्ध मोदी अशी लढाई त्यांनी त्यांचा चेहरा वापरला तर होईल। कारण की लोकांजवळ आता व्हिडिओ उपलब्ध आहेत की 2014 मध्ये काय म्हणाले, आता काय म्हणाले। एकदा म्हणाले की मी जवळपास काहीतरी 15 वर्ष भीक मागून जगलो, दुसऱ्या वर्षी म्हटले 10 वर्ष जगलो, मग म्हटलं 20 वर्ष जगलो। लोकांचा व्हिडिओ आहेत। त्यामुळे मोदी विरुद्ध मोदी अशी जाहिरातींची लढाई आपल्याच जवळ आता आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे आणि तुम्ही ती पाहू शकता। हे निवडणुकांचं जे युद्ध आहे ते सुरू होत असताना सामान्य नागरिकांनी मोदी विरुद्ध महत्त्वाचा मुद्दा अशी लढाई केली पाहिजे। यांना विचारलं पाहिजे बेरोजगारीबद्दल, यांना विचारलं पाहिजे गरिबीबद्दल, यांना विचारलं पाहिजे जे भुके लोक आहेत, ज्यांच्या पोटात भूक आहे त्यांच्याबद्दल, यांना विचारलं पाहिजे स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल, यांना विचारलं पाहिजे शिक्षणाबद्दल, आरोग्याच्या अस्वस्थ प्रक्रियेबद्दल, आयुष्य योजना काढून त्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल। तर या मुद्द्यांवर हे उत्तर देऊ शकणार नाही, आणि म्हणून मोदी विरुद्ध मुद्दा अशी जर लढाई झाली तर मोदींचा पराभव 250 पेक्षा बेकार परिस्थिती असणार आहे। मोदी की गॅरंटी अशी एक यांची जाहिरात आहे। मग आम्ही जेव्हा प्रयत्न करतो काय आहे मोदीची गॅरंटी, तर एक बाई व्हॉट्सअपवरून सगळीकडे फिरत होत्या, सगळ्यांची मदत मागत होत्या, सगळ्यांना सांगत होत्या की 7 फेऱ्यांची गॅरंटी तर मला सुद्धा दिली होती या माणसाने। मोदींचं खरं चारित्र्य आणि त्याच्या पुढे जाऊन यांचं रक्त चारित्र्य आपण जर ओळखण्याचा प्रयत्न केला तर खोटेपणावर, हिंसेवर आणि भ्रष्टाचारावर मोदी उभे आहेत, आणि त्यामुळे यांना पाडणं सोपं आहे। मोदींच्या विरोधात दंड ठोकून एक माणूस भारतभर फिरतो आहे। तावून सुलाखून त्याला काढलं, चिडवून त्याला एवढं तयार केलं की आता तो माणूस झुकणार नाही, आणि त्या माणसाचं नाव आहे राहुल गांधी। प्रचंड त्रास देऊन, हाल अपेष्टा करून, अवहेलना आणि अपमान करून महाराष्ट्रात एक माणूस तयार केलेला आहे मोदींनीच, जो मोदींविरुद्ध दंड ठोकून उभा आहे, आणि त्या माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। एका माणसाला सतत वयाबद्दल सांगून, त्याला टोचून बोलून, त्याचा अपमान करून सुद्धा तो उभा आहे, त्या माणसाचं नाव आहे शरद पवार। हे माणसं लढाई देणार, आणि म्हणून यांच्यासोबत आपण आहे। आणि हे स्पष्टता आपल्या मनात आहे की तुमचं सरकार आल्यावर तुमच्या काही चुका झाल्या तरी आम्ही बोलणार। यांचा परिवार आहे अनेक पळून जाणारे लोक, यांचा परिवार आहे चोऱ्या करणारे लोक, यांचा परिवार आहे भ्रष्टाचार करणारे आणि बलात्कार करणारे लोक। आनंदराव अडसूळ, त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ हे महाराष्ट्रातले शिंदे गटातले, रवी राणा सिटी बँक घोटाळ्यामधला हा यांचा परिवार आहे, प्रताप सरनाईक यांनी NSCL मध्ये घोटाळा केलेला आहे आणि ईडीने त्यांची संपत्ती सुद्धा 119 कोटीची जप्त केली आहे, हा यांच्या परिवारातला आता भाग आहे। एकनाथ शिंदे स्वतः ज्यांनी रस्त्याच्या अनेक प्रकरणांमध्ये, रस्ते बांधणीमध्ये घोटाळा केलेला आहे, ते यांच्या परिवाराचा आता अविभाज्य घटक आहेत।
भावना गवळी उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये घोटाळा करणाऱ्या त्या यांच्या परिवाराचा घटक आहे. यशवंत जाधव विदेशातील गुंतवणुकीबद्दल चौकशी सुरू असलेली ते यांच्या परिवारामध्ये जाऊन सामील झालेले आहेत. सारडा आणि किरीट सोमय्या हे यांच्या परिवाराचा भाग आहे. किरीट सोमय्यांचे तर आपण अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत. हे यांच्या परिवाराचे भाग आहेत. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण परिवार जेव्हा म्हणतो तेव्हा भारतामध्ये राहणारा प्रत्येक परिवार, दलित समाजातील प्रत्येक व्यक्ती, मुस्लिम अल्पसंख्याक असलेला प्रत्येक व्यक्ती, शीख असो ईसाई असो, तो प्रत्येक व्यक्ती तो आहे भारताच्या परिवाराचा भाग. आणि म्हणून आपण मोदीच्या परिवाराचे भाग नाही. अजित पवार यांचं पण नाव घ्यायला पाहिजे. ते आता त्यांच्या परिवारात जाऊन सामील झालेले आहेत.